विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रयत प्रज्ञा शोध परीक्षा 2025 ची 8 फेब्रुवारी 2025 ला संपन्न झाली। त्या परीक्षेची आज आपण जे उत्तर आहे ते उत्तरच फक्त बघणार आहोत। या ठिकाणी एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या की आपण फक्त उत्तर बघणार आहोत, म्हणजे त्याचे जे काही स्पष्टीकरण आहे त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनविला जाईल। त्यावेळेस तुम्ही त्याचे जे काही स्पष्टीकरण आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आहे। माझ्याजवळ या ठिकाणी संच ए आहे, म्हणजे ABCD हे असे 4 संच आपल्याकडे होते, त्यापैकी संच ए मी निवडलेला आहे। संच कुठलाही जरी असेल तरी त्यामधील जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची संख्या आणि जे मुळात प्रश्न आहेत ते प्रश्न सारखेच आहेत, फक्त ते खालीवर असण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रश्न आल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे चेक करताना तो जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचा क्रमांक लक्षात न घेता त्या ठिकाणी फक्त तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर आपण सुरू करणार आहोत। या ठिकाणी एकूण 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्कांसाठी आपला हा जो काही RTSचा पेपर आहे तो असणार आहे। तर सुरुवातीला मराठी या विषयावरचे आपण एकंदरीत 10 प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पुढील प्रश्न आपण सुरू करणार आहोत। पहिला प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? पर्याय पहिला 12, पर्याय दुसरा 2, पर्याय तिसरा 34 आणि चौथा पर्याय 9। आता या ठिकाणी क्लिक करत असताना ज्या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर हिरवा रंग येईल त्या ठिकाणी तो जो काही पर्याय आहे तो पर्याय अचूक या ठिकाणी समजण्यात यावा। तर पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे 2, मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत। पुढील प्रश्न, पुढे एक वाक्य दिलेलं आहे, अधोरेखित शब्दाची आपल्याला शब्दजात ओळखायची आहे। वाक्य आहे, आमच्या गावात बरेच पाटील आहेत। पर्याय पहिला भाववाचक नाम, पर्याय दुसरा विशेषण, पर्याय तिसरा सामान्य नाम आणि चौथा पर्याय विशेष नाम। प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे म्हणजे पाटील या शब्दाची जी काही शब्दजात आहे ती आहे सामान्य नाम। तिसरा पर्याय, कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय? पर्याय पहिला कृष्णाजी केशव दामले, पर्याय दुसरा विष्णू वामन शिरवाडकर, तिसरा पर्याय प्रल्हाद केशव अत्रे आणि चौथा पर्याय राम गणेश गडकरी। तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर। चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? पर्याय पहिला द्वितीया आणि चतुर्थीचे, पर्याय दुसरा तृतीया आणि चतुर्थीचे, पर्याय तिसरा पंचमी आणि षष्ठीचे आणि चौथा पर्याय षष्ठी आणि सप्तमीचे। तर ज्या विभक्तीचे पर्याय सारखे आहेत ती विभक्ती आहे द्वितीया आणि चतुर्थी। पुढील प्रश्न, भुरळ घालणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा। पर्याय पहिला उत्साह वाढवणे, पर्याय दुसरा दया निर्माण करणे, तिसरा पर्याय आकर्षित करणे आणि चौथा पर्याय तल्लीन होणे। तर जे अचूक उत्तर आहे ते आहे आकर्षित करणे। प्रश्न 6, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे। पर्याय पहिला लाजाळू, दुसरा पर्याय पडसाद, तिसरा पर्याय अध्ययन आणि चौथा पर्याय अतिरेक। तर प्रत्यय घटित जो शब्द आहे तो शब्द आहे लाजाळू। प्रश्न क्रमांक 7, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय पहिला मिश्र वाक्य, पर्याय दुसरा केवल वाक्य, तिसरा पर्याय संयुक्त वाक्य आणि चौथा पर्याय आज्ञार्थी वाक्य। जे अचूक उत्तर आहे ते आहे केवल वाक्य। प्रश्न क्रमांक 8, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा समर्पक अर्थ ओळखा। पर्याय पहिला खोल पाण्यात बुडणे, दुसरा पर्याय जीव वाचविता न येणे, तिसरा पर्याय अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे आणि चौथा पर्याय खोल खड्ड्यात जाणे। तर बुडत्याचा पाय खोलात या अर्थाची जी म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ आहे अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे। पुढील प्रश्न, खाली 4 शब्द दिलेले आहेत त्यापैकी अशुद्ध शब्द जो आहे तो ओळखायचा आहे। पहिला शब्द लघुकथा, दुसरा गतिमान, तिसरा वधू परीक्षा आणि चौथा नागरिक शास्त्र। तर जो अचूक पर्याय आहे म्हणजे जो अशुद्ध शब्द आहे तो आहे वधू परीक्षा। प्रश्न क्रमांक 10, कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खाली 4 शब्द दिलेले आहेत। पहिला कमळ, दुसरा केवडा,
तिसरा काच आणि चौथा केस. तर कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे केस. या ठिकाणी मराठीचे 10 प्रश्न झालेले आहेत. आता आपण इथून पुढे जे 10 प्रश्न आहेत ते इंग्रजी या विषयाचे असणार आहेत. सुरू करूया. पहिला जो प्रश्न आहे म्हणजे 11वा नंबरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. सेंटेन्स काय बघा, देअर आर 60 सेकंड्स इन मिनिट. पहिला पर्याय ए, अँड, द आणि नो आर्टिकल. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ए, देअर आर 60 सेकंड्स इन अ मिनिट. प्रश्न 12वा, फाइंड ऑड मॅन आउट. जो वेगळा घटक आहे तो ओळखायचा आहे. पहिला पर्याय मे, दुसरा जून, तिसरा ऑगस्ट आणि चौथा जानेवारी. तर यापैकी जो अचूक उत्तर आहे ते आहे जून. 13 नंबरचा प्रश्न, चूज द करेक्ट WH वर्ड टू कम्प्लीट द क्वेश्चन्स. खाली एक क्वेश्चन दिलेला आहे तर तो पूर्ण करण्यासाठी कोणता WH वर्ड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य काय बघा, आय पॉइंटेड ॲट द मोबाईल फोन आय वॉन्टेड टू बाय अँड सेड इज दॅट वन. तर आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये जो शब्द भरायचा आहे अचूक शब्द तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठीचे पर्याय हाऊ मेनी, व्हॉट, हाऊ मच की व्हॉट कॉस्ट. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे हाऊ मच. प्रश्न क्रमांक 14, चूज द ॲप्रोप्रिएट ॲक्शन व्हर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे त्यामध्ये एक आपल्याला ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीयुक्त शब्द जो आहे तो वापरायचा आहे. मेरी कोम डॅश डॅश a bronze medal at the Olympics in boxing tournament in 2012. या ठिकाणी एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. पर्याय बघा, विन, वन, विल विन की चौथा पर्याय इज विनिंग. जो अचूक उत्तर आहे तो आहे वन. प्रश्न क्रमांक 15, विच इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड पेस्ट्री. पेस्ट्री या शब्दाचं जे काही अनेक वचन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर खाली 4 पर्याय दिलेला आहे. तर यापैकी या सगळ्यांचा उच्चार जवळजवळ सारखा येतोय त्यामुळे तो काही वाचत नाही मी. जो अचूक उत्तर आहे ते आहे पेस्ट्रीज. प्रश्न क्रमांक 16, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अपोजिट ऑफ वंडरफुल. वंडरफुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. खाली दिलेले 4 पर्याय. पहिला पर्याय स्केरिंग, दुसरा पर्याय सुदिंग, तिसरा पर्याय डायर आणि चौथा पर्याय ऑफुल. तर अपोजिट हा जो शब्द आहे, वंडरफुल हा जो काही शब्द आहे या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे ऑफुल. प्रश्न क्रमांक 17, या ठिकाणी एक कोड आपल्याला दिलेलं आहे रिडल. तर ते कोड काय म्हणते बघा, आय एम ऑड नंबर, टेक अवे अ लेटर अँड आय बिकम इव्हन, व्हॉट नंबर एम आय. तर असा हे कोड दिलेला आहे आपल्याला. तर जे पर्याय आहे तो आहे पहिला पर्याय 11, दुसरा 9, तिसरा 7 आणि चौथा 5. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे 7. प्रश्न क्रमांक 18, यूज करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. स्वीट यानंतर एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, स्वीट या शब्दानंतर स्वीट आणि द यांच्यामध्ये एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. या ठिकाणी मदर डिस्ट्रीब्युटेड स्वीट डॅश डॅश द चिल्ड्रेन. पहिला पर्याय अमॉंग, दुसरा बिटवीन, तिसरा फॉर आणि चौथा आहे इन. तर जो अचूक जे उत्तर आहे ते आहे अमॉंग. मदर डिस्ट्रीब्युटेड स्वीट्स अमॉंग द चिल्ड्रेन. पुढील प्रश्न क्रमांक 19, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट कॅपिटलायझेशन. तर या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये करेक्ट कॅपिटल वापरलेले आहे तर ते असं आपल्याला वाक्य जे आहे ते ओळखायचं आहे. तर खाली 4 वाक्य दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, पहिलंच वाक्य मी वाचतो त्याचाच अर्थ या ठिकाणी आहे, फक्त कॅपिटल मध्ये आपल्याला ते ओळखायचं आहे. बघा, पहिलं, इंडिपेंडन्स डे इज सेलिब्रेटेड ॲन्युअली ऑन 15 ऑगस्ट इन इंडिया. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डे या शब्दामध्ये आपल्याला बदल दिसून येते. बघा, डे या ठिकाणी डेचा जो डी आहे तो कॅपिटल आहे, खाली स्मॉल आहे, खाली 2 ठिकाणी
डी जो आहे तो कॅपिटल आहे. त्यानंतर दुसरा एक बदल म्हणजे काय, ऑगस्टचा या ठिकाणी जो ए आहे तो ए हा त्यांनी स्मॉल वापरलेला आहे, तिन्ही ठिकाणी कॅपिटल वापरलेला आहे. आणि या ठिकाणी आयचा चौथ्या क्रमांकाच्या पर्यायामध्ये स्मॉल वापरलेला आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हे जे वाक्य आहे, जे वाक्य बरोबर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर अचूक वाक्य आहे पहिल्या क्रमांकाचं. प्रश्न क्रमांक 20, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी ज्या शब्दाचं स्पेलिंग हे योग्यरित्या वापरलेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर फॉरेन हा तो शब्द आहे. 4ही शब्दांमध्ये आपल्याला फक्त स्पेलिंग वेगळी दिसतोय, त्याचा अर्थ जो आहे तो फॉरेनर्स शब्द आहे. तर ज्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे तो शब्द आहे FOREIGN, पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी इंग्रजी या विषयाचे प्रश्न आपले संपलेले आहेत आणि या ठिकाणापासून आपल्याला विज्ञान या विषयाचे जे काही प्रश्न आहे ते सुरू होत आहेत. म्हणजे जवळजवळ 15 प्रश्न जे आहेत ते विज्ञानसाठी आहे. आता हे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न आपण दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण दिलेले आहेत आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये पण दिलेले आहेत. तुमचं जे काही माध्यम असेल त्या माध्यमानुसार तुम्ही तो जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी वाचू शकता आहे, बघू शकता आहे. मी फक्त मराठीमध्ये जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी वाचतोय. पर्याय जवळजवळ सगळ्यांचे सारखे आहे. ज्या ठिकाणी वेगळा पर्याय असेल किंवा इंग्रजीमध्ये असेल त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 21, एक वस्तू 10 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळावरून फिरताना एक प्रदक्षिणा 30 सेकंदामध्ये पूर्ण करते, तर 1 मिनिट 15 सेकंदांनी तिचे किती विस्थापन होईल. डिस्प्लेसमेंटचा हा प्रश्न आहे. खाली पर्याय जे आहेत तो बघा, पहिला पर्याय 10 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 20 पाय सेंटीमीटर, तिसरा पर्याय 10 पाय सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 20 सेंटीमीटर. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 20 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 22, जर लंबकाचा दोलनकाल 0.25 सेकंद असेल तर त्या दोलनाची वारंवारिता किती. जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला काढायची आहे. पहिला पर्याय 0.4 हर्ट्झ, दुसरा पर्याय 4 हर्ट्झ, तिसरा पर्याय 40 हर्ट्झ आणि चौथा पर्याय 50 हर्ट्झ. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, 4 हर्ट्झ. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. खाली 4 विधान दिलेले आहेत बघा. या ठिकाणी विधानांचा मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण दिलेला आहे, कारण पर्याय जे आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे. ठीक आहे. तर चुंबकीय बलरेषेच्या संदर्भात हा प्रश्न आहे. पहिला पर्याय, चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या आहेत. दुसरा पर्याय, चुंबकीय बलरेषा नेहमी दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवापर्यंत जातात. तिसरा पर्याय, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. आणि चौथा पर्याय, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. आता हे जे 4 विधान दिलेले आहेत यापैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. जे चुकीचं असेल तेच ओळखायचं आहे. म्हणजे याचाच अर्थ एक विधान या 4 विधानांमध्ये चुकीचं आहे आणि उर्वरित 3 विधान हे बरोबर आहेत. तर जे चुकीचं विधान आहे ते आहे चुंबकीय बलरेषा नेहमी दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवापर्यंत जातात. हे विधान चुकीचं आहे. याचाच अर्थ उर्वरित 3 विधानं हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, एक मोटर गाडी सरळ रस्त्यावरून जात असताना 60 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर एका तासामध्ये म्हणजे पर आवर या वेगाने आणि 30 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते, तर तिचा सरासरी वेग किती. पहिला पर्याय 30 किलोमीटर तास, दुसरा पर्याय 35 किलोमीटर तास, तिसरा पर्याय 36 किलोमीटर तास आणि चौथा पर्याय 40 किलोमीटर तास. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे 36 किलोमीटर एका तासामध्ये त्या गाडीचा सरासरी वेग असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो. सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला काय म्हणतात. असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय आयनिक वृत्त, दुसरा पर्याय मध्यमंडळ, तिसरा पर्याय वैश्विक वृत्त आणि चौथा पर्याय क्षितिज. तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात आयनिक वृत्त. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे. पहिला पर्याय लोखंड गंजणे,
दुसरा पर्याय लाकडापासून टेबल बनविणे, तिसरा पर्याय पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि चौथा पर्याय स्प्रिंग ताणणे. तर रासायनिक बदल जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. अचूक जे उत्तर आहे ते आहे लोखंड गंजणे, हा रासायनिक बदल आहे. प्रश्न क्रमांक 27, मोरचूद या संयुगाचे रेणुसूत्र काय आहे? पहिला पर्याय MgSO, दुसरा पर्याय AlCl, तिसरा पर्याय CuSO आणि चौथा पर्याय CuCl2. जे अचूक उत्तर आहे ते आहे CuSO4, हे त्याचं अचूक उत्तर आहे. मोरचूद या संयुगाचं रेणुसूत्र CuSO4 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28, दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये कोणत्या घटकाचा समावेश करण्यात येतो? पहिला पर्याय फ्लोराईड, दुसरा पर्याय क्लोराईड, तिसरा पर्याय ब्रोमाइड आणि चौथा पर्याय आयोडाईड. जे अचूक उत्तर आहे ते आहे फ्लोराईड. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 29, कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिज प्रकाराचा वापर करण्यात येतो? पहिला पर्याय आयोडाईड, दुसरा पर्याय नायट्रेट, तिसरा पर्याय कार्बोनेट आणि चौथा पर्याय आहे सल्फेट. जे अचूक उत्तर आहे ते आहे सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा वुल्फ्राम या शास्त्रज्ञाच्या नावावरून तयार करण्यात आली आहे? पहिला पर्याय टंगस्टन, दुसरा पर्याय सल्फर, तिसरा आर्गॉन आणि चौथा ॲल्युमिनियम. जे अचूक उत्तर आहे ते आहे टंगस्टन. प्रश्न क्रमांक 31, खालील सहसंबंध ओळखा. या ठिकाणी लाळ आणि टायलिनचा संबंध आहे. त्याप्रमाणे रिकामी जागा आणि कुणाचा या रिकामी जागेचा संबंध हा हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत आम्लासोबत येणार आहे. तर रिकामी जागेमधला जो काही शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय आंध्ररस, दुसरा पर्याय स्वादुरस, तिसरा पर्याय जाठररस आणि चौथा पर्याय पित्तरस. जे अचूक उत्तर आहे ते आहे जाठररस. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे. खाली काही आजारांची नावं दिलेली आहे, त्यापैकी जो वेगळा आजार आहे तो ओळखायचा आहे. पहिला पर्याय मलेरिया, डेंग्यू आणि झिका ताप, दुसरा पर्याय न्यूमोनिया, घटसर्प आणि क्षय, तिसरा पर्याय टायफॉइड, कॉलरा आणि गॅस्ट्रो आणि चौथा पर्याय कावीळ, हत्तीरोग आणि अमांश. जे काही वेगळा घटक आहे, वेगळा गट आहे तो आहे कावीळ, हत्तीरोग आणि अमांश. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी सहजीवनाचे उदाहरण कोणते? पहिला पर्याय दगडफूल, दुसरा बांडगुळ, तिसरा अडिंब आणि चौथा आहे अमरबेल. तर खालील विधानापैकी जे सहजीवनाचं उदाहरण आहे ते आहे दगडफूल म्हणजेच लायचेन हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 34, कोणत्या प्रक्रियेमुळे फळे पिकवण्याचा कालावधी वाढतो? पहिला पर्याय धुरीकरण, दुसरा पर्याय किरणीकरण, तिसरा पर्याय कीटकनाशकाचा वापर आणि चौथा आहे पाश्चरीकरण. तर यामध्ये जे अचूक उत्तर आहे ते आहे किरणीयन. प्रश्न क्रमांक 35, चुकीचे विधान ओळखा. खाली 4 विधानं आहेत, त्यापैकी चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पहिला पर्याय वटवाघूळ पिसांच्या मदतीने हवेत उडू शकते, दुसरा पर्याय स्वच्छताकर्मी हे पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे काम करतात, तिसरा पर्याय डासांना सुईसारखे टोचण्याकरता मुखावयव असतात आणि चौथा पर्याय तंतुकणिका हे पेशींचे ऊर्जा केंद्र आहे. आता 4 विधानांपैकी जे चुकीचं विधान आहे म्हणजे उर्वरित 3 विधानं हे बरोबर असणार आहेत. तर जे चुकीचं विधान आहे ते आहे वटवाघूळ पिसांच्या मदतीने हवेत उडू शकते. हे विधान चुकीचं आहे. उर्वरित 3 विधानं हे बरोबर आहेत. या ठिकाणी 15 प्रश्न जे आहे आपले विज्ञानाचे ते संपलेले आहेत. इथून पुढे आता आपण गणित या विषयाचे प्रश्न जे आहेत ते सुरू करणार आहोत. तर बघा, पहिला पर्याय x या लहानात लहान धनसंख्येला 6, 8, 10, 12, 18, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते तर x म्हणजे किती? दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीमध्ये आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये हा प्रश्न जे आहे इथून पुढे ते सगळे दिलेले आहेत. तर पहिला पर्याय बघा 185, दुसरा 365, तिसरा 545 आणि चौथा आहे 275.
तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 365. पुढील प्रश्न क्रमांक 37. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये x ची किंमत किती? या ठिकाणी एक आकृती आपल्याला दिलेली होती, तर x ची किंमत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची होती. पहिला पर्याय 64 अंश, दुसरा पर्याय 109 अंश, तिसरा पर्याय 98 अंश आणि चौथा पर्याय 75 अंश. तर या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे 109 अंश एवढं x ची किंमत आहे. प्रश्न क्रमांक 38. खाली एक उदाहरण दिलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं होतं. तर उदाहरण तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता आहे. जे अचूक उत्तर आहे ते आहे पहिला पर्याय 1/x² हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. खाली 4 संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी लहान संख्या शोधायची आहे. पहिला पर्याय -3/4, दुसरा पर्याय 0, तिसरा पर्याय -5/3 आणि चौथा पर्याय -7/6. तर या 4 संख्यांपैकी जी सर्वात लहान संख्या आहे ती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. 3 मुलींचे सरासरी वय 30 वर्ष आहे आणि त्यांची वये 2, 3, 5 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान मुलीचे वय किती? तर यामध्ये पहिला पर्याय 24 वर्ष, दुसरा पर्याय 15 वर्ष, तिसरा पर्याय 27 वर्ष आणि चौथा पर्याय 18 वर्ष असे पर्याय आपल्याला दिलेले होते. यापैकी सर्वात लहान मुलीचे वय जे आहे ते आहे 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 41. एका विहिरीचा व्यास 300 सेंटीमीटर असून त्याभोवती दगडी संरक्षक भिंत आहे. जर संरक्षक भिंतीच्या बाहेरील कड्याची लांबी 1100 सेंटीमीटर आहे तर संरक्षक भिंतीची रुंदी किती असणार आहे? पहिला पर्याय 25 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 27 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 30 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 35 सेंटीमीटर. तर जे अचूक उत्तर येईल ते येईल 25 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 42. एका आयताचे क्षेत्रफळ 60 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताच्या कर्णाची लांबी किती? पहिला पर्याय 12 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 13 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 19 सेंटीमीटर. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 13 सेंटीमीटर. पुढे प्रश्न क्रमांक 43. या ठिकाणी आपल्याला a वजा b ची किंमत काढायची होती. उदाहरण तुमच्या समोर आहे. पहिला पर्याय 12, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 6. या ठिकाणी ही जी समीकरण हे सोडवायचं होतं आणि त्यानुसार मग उत्तर जे आहे ते सोडवायचं होतं. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न क्रमांक 44. 15 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळामध्ये सर्वात मोठा चौरस काढला असता त्याचे क्षेत्रफळ किती येईल? पर्याय पहिला 350 सेंटीमीटरचा वर्ग, दुसरा पर्याय 450 सेंटीमीटरचा वर्ग, तिसरा पर्याय 400 सेंटीमीटरचा वर्ग आणि चौथा पर्याय 500 सेंटीमीटरचा वर्ग. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे 450 सेंटीमीटरचा वर्ग हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 45. एका पुड्यातील चॉकलेट 25 विद्यार्थ्यांना समान वाटली असता प्रत्येकी 4 चॉकलेट मिळतात. जर विद्यार्थ्यांची संख्या 5 ने कमी केली तर प्रत्येक विद्यार्थ्यास किती चॉकलेट मिळतील? पर्याय पहिला 5, पर्याय दुसरा 4, पर्याय तिसरा 10 आणि चौथा पर्याय 8. जे अचूक उत्तर आहे ते आहे 5, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 5 चॉकलेट मिळतील. प्रश्न क्रमांक 46. 33 अधिक 22 भागिले 100 या पदावलीचे उत्तर खालीलपैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल? याचं उत्तर खालीलपैकी ज्या पर्यायाशी जुळेल तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय 33 भागिले 11 अधिक 28, दुसरा पर्याय 11 गुणिले 3 अधिक 4, तिसरा पर्याय 33 अधिक 2 गुणिले 1 आणि चौथा पर्याय 100 भागिले 5 वजा 10. तर ही जी काही पदावली आहे या पदावलीचं उत्तर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणजे 33 अधिक 2 गुणिले 1 हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. आता या ठिकाणी हा जरा वेगळा प्रकारचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 47. मतदान म्हणजे या ठिकाणी हा जो एक आलेख दिलेला होता या आलेखावरून
आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती. म्हणजे जे काही जोडस्तंभ आहे या जोडस्तंभामध्ये 5 मतदान केंद्रावर मतदानाची संख्या जी आहे स्त्री आणि पुरुष या ठिकाणी दिलेली आहे, तर ती बघायची आणि त्यानुसार प्रश्न सोडवायचा आहे. तर प्रश्न काय आहे बघा, 47 आणि 48 हे दोन्ही प्रश्न हे या जोडस्तंभावर आधारित आहेत. तर जो प्रश्न आपल्याला विचारलेला होता तो प्रश्न असा होता 47 नंबरचा, की मतदान केंद्र 3 या ठिकाणी बघा मतदान केंद्र 3 आहे. मतदान केंद्र क्रमांक 3 मधील स्त्री मतदारांची संख्या मतदान केंद्र क्रमांक 5 म्हणजे 3 आणि 5 यामधील स्त्री मतदारांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे, असा हा प्रश्न होता. तर पर्याय पहिला 20%, पर्याय दुसरा 30%, तिसरा पर्याय 35% आणि चौथा पर्याय 25%. तर या 3च्या आणि 5ची जर तुलना केली तर ज्यांची संख्या जास्त आहे ती आहे 25%. प्रश्न क्रमांक 48. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 47 आणि 48 हा जोडस्तंभावर आधारित आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारलेला होता, मतदान केंद्र क्रमांक 1 या ठिकाणचं व केंद्र क्रमांक 4 मधील एकूण मतदारांचे गुणोत्तर किती, त्यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं. जे अचूक उत्तर आहे ते आहे 1:2 एवढं याचं गुणोत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 49. दर साल दर शेकडा 13 दराने 2200 रुपयांची रास 3630 रुपये होण्यास किती वर्षे लागतील? पर्याय पहिला 7, पर्याय दुसरा 6, पर्याय तिसरा 5 आणि चौथा पर्याय 4.5 वर्ष. किती वर्ष लागतील याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे 5 वर्ष लागतील. पुढील प्रश्न क्रमांक 50. एका पुस्तकाची किंमत कंसामध्ये 2x+3 रुपये आहे, तर कंसामध्ये 2x-3/2 पुस्तकांची किंमत किती रुपये होईल? आणि जे पर्याय आहे ते पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 10x²-9/4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे. या ठिकाणी जे काही आपले गणित विषयावरचे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत. इथून पुढे इतिहास आणि भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या तीन भागाचे जे प्रश्न आहेत ते आता आपण सामाजिक शास्त्र या अंतर्गत आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 51. इसवी सन 1330 मध्ये प्रश्न क्रमांक 51. इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? प्रश्न पहिला पर्याय पहिला कृष्णदेवराय, पर्याय दुसरा हरिहर व बुक्क, तिसरा पर्याय रामराय आणि चौथा पर्याय राजराज पहिला. तर विजयनगर साम्राज्याची स्थापना ज्यांनी केली त्यांचं नाव होतं हरिहर व बुक्क. प्रश्न क्रमांक 52. शीखांचे 10वे गुरु कोण? पर्याय पहिला गुरु नानक, दुसरा पर्याय गुरु अमरदास, तिसरा पर्याय गुरु गोविंद सिंग आणि चौथा पर्याय गुरु हरगोविंद. तर जे अचूक उत्तर आहे शीखांचे 10वे गुरु त्यांचं नाव होतं गुरु गोविंद सिंग. प्रश्न क्रमांक 53. या ठिकाणी एक संदेश होता, तो कोणी दिलेला आहे ते ओळखायचं आहे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा संदेश कोणी दिला आहे? संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम की संत रामदास? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे संत रामदास यांनी हा संदेश जो आहे तो दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी कोणी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली? पहिला पर्याय गोपाळ गणेश आगरकर, दुसरा पर्याय लोकमान्य टिळक, तिसरा पर्याय फिरोजशाह मेहता आणि चौथा पर्याय महात्मा गांधी. तर शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती ज्यांनी केली त्यांचं नाव आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 55. रियासतकार गो स सरदेसाई यांनी कोणाचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे? पर्याय पहिला छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय दुसरा छत्रपती संभाजी महाराज, तिसरा पर्याय छत्रपती राजाराम महाराज आणि चौथा पर्याय छत्रपती शाहू महाराज. तर ज्यांचं वर्णन सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी असं केलेलं आहे ते आहेत छत्रपती राजाराम महाराज. प्रश्न क्रमांक 56. कोणत्या पेशव्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला?
पर्याय पहिला बाळाजी विश्वनाथ, दुसरा पर्याय पहिला बाजीराव, तिसरा पर्याय बाळाजी बाजीराव आणि चौथा पर्याय थोरले माधवराव. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे पालखेड येथे निजामाचा पराभव निजामाचा पराभव ज्या पेशव्याने केला त्याचं नाव आहे पहिला बाजीराव. प्रश्न क्रमांक 57, चंद्राचा परिभ्रमण कालावधी किती आहे? पर्याय पहिला 26.32 दिवस, दुसरा पर्याय 27.32 दिवस, तिसरा पर्याय 28.32 दिवस आणि चौथा पर्याय 29.32 दिवस. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे 27.32 दिवस एवढा चंद्राचा परिभ्रमण कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 58, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हायग्रोमीटर, पर्याय दुसरा ॲनेमोमीटर, तिसरा पर्याय बाष्पीभवन मापक आणि चौथा पर्याय बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी ज्या उपकरणाचा वापर करतात त्याला म्हणतात बॅरोमीटर. प्रश्न क्रमांक 59, मसाई ही मानवी जमात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळते? पर्याय पहिला टुंड्रा प्रदेश, दुसरा पर्याय तैगा प्रदेश, तिसरा पर्याय गवताळ प्रदेश ज्याला सुदान असे पण म्हणतात आणि चौथा पर्याय विषुववृत्तीय प्रदेश. तर अचूक जे उत्तर आहे ते आहे गवताळ प्रदेश, सुदान. प्रश्न क्रमांक 60, महाराष्ट्रात जांभी मृदा कोणत्या प्रदेशात आढळते? पर्याय पहिला महादेव डोंगर, दुसरा पर्याय दख्खनचे पठार, तिसरा पर्याय नद्यांच्या खोऱ्यात आणि चौथा पर्याय कोकण किनारपट्टी. जे अचूक उत्तर आहे जांभी मृदा ज्या भागात आढळते ते आहे कोकण किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 61, 22 डिसेंबर या दिवशी सूर्य कोणत्या वृत्तावर असतो? पहिला पर्याय कर्कवृत्त, दुसरा पर्याय विषुववृत्त, तिसरा पर्याय मकरवृत्त आणि चौथा पर्याय रेखावृत्त. तर 22 डिसेंबरला सूर्य असतो मकरवृत्तावर. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी मळ्याच्या शेतीत कोणते पीक घेतले जाते? पहिला पर्याय बार्ली, दुसरा पर्याय चहा, तिसरा पर्याय गहू आणि चौथा पर्याय तांदूळ. तर मळ्याच्या शेतीमध्ये जे पीक घेतात त्याचं नाव आहे चहा. प्रश्न क्रमांक 63, भारतीय संविधान समितीचे सल्लागार कोण होते? पहिला पर्याय डॉक्टर B.R. आंबेडकर, दुसरा पर्याय B.N. राव, तिसरा पर्याय K.M. मुन्शी आणि चौथा पर्याय K.T. शहा. तर भारतीय संविधान समितीचे सल्लागार होते डॉक्टर B.N. राव. प्रश्न क्रमांक 64, धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेच्या सरनाम्यात समाविष्ट केला आहे? पहिला पर्याय 25वी घटनादुरुस्ती, दुसरा पर्याय 40वी घटनादुरुस्ती, तिसरा पर्याय 42वी घटनादुरुस्ती आणि चौथा पर्याय 44वी घटनादुरुस्ती. तर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात समाविष्ट केला आहे. प्रश्न क्रमांक 65, संयुक्त जबाबदारीचे तत्व या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये खालीलपैकी काय असते? कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये असते? पहिला पर्याय अध्यक्षीय, दुसरा पर्याय संसदीय, तिसरा पर्याय राजेशाही आणि चौथा पर्याय सरंजामशाही. तर संयुक्त जबाबदारीचे तत्व असते संसदीय शासन पद्धतीमध्ये. या ठिकाणी आपले जे काही सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. इथून पुढे आपण आता बुद्धिमत्ता या विषयाचे जे प्रश्न आहेत त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. आता खाली एक आकृती दिलेली आहे. तर 4 पर्याय आहे. त्यापैकी गटात न बसणारी आकृती कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय तुम्ही बघू शकता आहे. पर्याय क्रमांक जो काही 4 आहे हे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67, खालील पर्यायापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? खाली संख्या दिली आहे बघा 215, 342, 511 आणि 4 चौथ्या क्रमांकाची जी संख्या आहे ती कुठली येईल? ते आपला पर्याय 999, दुसरा पर्याय 929, तिसरा पर्याय 728 आणि चौथा पर्याय 729. तर यापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येईल ती आहे 728. प्रश्न क्रमांक 68, 15 वर्षानंतर सूर्याचे वय त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल तर सूर्याचे आजचे वय किती?
पर्याय पहिला 21 वर्ष, पर्याय दुसरा 25 वर्ष, तिसरा पर्याय 20 वर्ष आणि चौथा पर्याय 15 वर्ष. तर जे अचूक उत्तर आहे ते असेल 21 वर्ष एवढं त्याचं वय असणार आहे. प्रश्न क्रमांक 69, विधाने. या ठिकाणी 2 विधान दिलेले आहे आणि त्या विधानावर आधारित अनुमान 2 दिलेले आहेत. तर त्यापैकी जो योग्य अनुमान असेल तो आपल्याला जे काही योग्य पर्याय असेल तो ओळखायचा आहे. विधान बघा, पहिलं विधान सर्व पेन आहेत. दुसरं विधान सर्व पेन खोडरबर आहेत. हे 2 विधान आहेत. अनुमान काय बघा, पहिलं अनुमान काही खोडरबर पेन्सिल आहेत आणि दुसरं अनुमान काही पेन पेन्सिल आहेत. तर यावर आधारित नेमकं कोणतं अनुमान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. पर्यायामध्ये बघा फक्त अ बरोबर म्हणजे हे काही खोडरबर, दुसरं पर्याय फक्त ब बरोबर म्हणजे फक्त काही पेन आहेत हे, तिसरा अनुमान अ आणि अ आणि ब दोन्ही बरोबर आणि चौथा आहे अ आणि ब दोन्ही चूक. तर जे काही अचूक उत्तर आहे ते आहे अ आणि ब दोन्ही बरोबर म्हणजे काही खोडरबर पेन्सिल आहेत, काही पेन्सिल आहेत. खाली एक आकृती दिली होती बघा. तर आपल्याला या ठिकाणी जी अचूक आकृती आहे ती आपल्याला ओळखायची आहे, जी 4 नंबरला येईल, चौथ्या क्रमांकावर येईल. तर या आकृतीचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71, माहीने राहीला विशिष्ट क्रिया करण्यासंबंधी सूचना दिल्या. ती म्हणाली 2 हा अंक म्हटल्यास उडी मारणे, 4 हा अंक म्हटल्यास हसणे, 6 अंक म्हटल्यास उभे राहणे आणि 8 अंक म्हटल्यास चालणे. तर खालील दिलेल्या क्रमावलीचे निरीक्षण केले असता राही उडी मारण्यापूर्वी हसली असे किती वेळा घडेल? पर्याय बघा, पहिला पर्याय क्रमांक 1, 2, त्यानंतर पुढील पर्याय 4, 3 आणि 1. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 वेळा असं घडेल. प्रश्न क्रमांक 72, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणत्या पर्याय येईल? नोव्हेंबर, जून, त्यानंतर पुन्हा जून आणि चौथा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. खाली महिन्यांची नावं दिलेली आहेत. पहिला पर्याय जुलै, दुसरा पर्याय जानेवारी, तिसरा पर्याय फेब्रुवारी आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे ऑगस्ट. तर याचं जे अचूक उत्तर येईल ते आहे असणार आहे जानेवारी. प्रश्न क्रमांक 73, या ठिकाणी एक वर्णमाला आपल्याला दिलेली आहे. ABCDE असं 5-5च्या टप्प्यामध्ये आपल्याला 25 अक्षर दिलेलं आहे. फक्त शेवटचं जे झेड आहे ते गाळलेलं आहे या ठिकाणी. आणि प्रश्न विचारलेला आहे वर दिलेल्या वर्णमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील, बघा मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील 9वे अक्षर कोणते? पर्याय पहिला P, पर्याय दुसरा R, पर्याय तिसरा J आणि पर्याय चौथा H. तर जे अचूक उत्तर असणार आहे ते आहे R. प्रश्न क्रमांक 74, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? या ठिकाणी आपल्याला 5-5च्या गटामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी 5व्या क्रमांकाला कुठला गट येईल हे आपल्याला शोधायचं होतं. तर यामध्ये जो गट येईल तो होता चौथ्या क्रमांकाचा गट. या ठिकाणी 2च आकृती या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक 75, एका सांकेतिक भाषेत सण हा शब्द PRK असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत काइंड म्हणजे KIND हा शब्द कसा लिहाल? तर पर्याय तुमच्या समोर आहेत. पहिला पर्याय IGLA, दुसरा पर्याय FLMC, तिसरा पर्याय HFKA आणि चौथा पर्याय GEJB. जे अचूक उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 HFKA. प्रश्न क्रमांक 76, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अक्षर समूह येईल? या ठिकाणी बघा A छेदामध्ये C आहे. A, C, B, G, D, L आणि चौथ्या क्रमांकाचा कुठला येईल तो आपल्याला शोधायचा आहे. तर जे पर्याय आहेत बघा, J छेदामध्ये O, दुसरा पर्याय L छेदामध्ये P, तिसरा पर्याय G छेदामध्ये Q आणि चौथा पर्याय F छेदामध्ये N. अचूक जे उत्तर आहे ते आहे J छेदामध्ये O. 77 नंबरचा प्रश्न, सुरेश हे रमेशचे वडील आहेत. सुरेशला फक्त 2 मुले आहेत. रमेश हा लताचा भाऊ आहे. लता ही जयाची मुलगी आहे. माया ही जयाची नात आहे. महेश मायाचे वडील आहेत. तर महेशचे रमेशचे नाते काय?
महेश आणि रमेश यांचं दोघांचं एकमेकांशी असलेलं नातं नेमकं काय आहे, महेशचं नातं काय आहे रमेशसोबत, हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला पर्याय मुलगा, दुसरा पर्याय मेहुणा, तिसरा पर्याय भाऊ आणि चौथा पर्याय वडील. तर या ठिकाणी अचूक जे उत्तर आहे महेशचं रमेशसोबतचं नातं ते आहे मेहुण्याचं. प्रश्न क्रमांक 78. जर 1 फेब्रुवारी 2008 रोजी शुक्रवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पहिला पर्याय शनिवार, दुसरा पर्याय गुरुवार, तिसरा पर्याय सोमवार आणि चौथा पर्याय शुक्रवार. यापैकी कुठला वार येईल असा प्रश्न विचारलेला होता. तर जो वार 4 वेळेस येईल, जो वार 5 वेळा येईल तो होता शुक्रवार, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 79. या ठिकाणी एक प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलेला होता. तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न तुमच्यासमोर बघू शकता आहे. या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 194 ही संख्या या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक 40. गायींच्या एका कळपामध्ये त्यांच्या एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 32 ने जास्त आहे. तर या कळपात गायींची एकूण संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. पर्याय पहिला 32, पर्याय दुसरा 16, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय 8. जे अचूक उत्तर असणार आहे ते आहे 16. पुढील प्रश्न. गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. 682, 921, 243 आणि 994 हे 4 संख्या आहेत. यापैकी गटात न बसणारा संख्या आहे 243. पुढील प्रश्न. आपल्याला पाण्यातली जी योग्य प्रतिमा आहे या ठिकाणी आकृती दिलेली आहे. यापैकी पाण्यातली जी काही आकृती आपल्याला सांगितलेल्या विचारलेल्या आहे त्यापैकी एक आकृती आपल्याला ओळखायची आहे. जी अचूक आकृती आहे ती आहे आकृती क्रमांक 3 ची. प्रश्न क्रमांक 83. एका सभागृहात लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा या रंगाचे 25 फिजेचे दिवे एकापुढे एक या क्रमाने लावले असता मधोमध असणाऱ्या दिव्याच्या उजवीकडील दुसऱ्या क्रमांकास कोणत्या रंगाचा दिवा असेल? पर्याय पहिला लाल, पर्याय दुसरा हिरवा, तिसरा पर्याय पिवळा आणि चौथा पर्याय जांभळा. जो अचूक उत्तर येईल म्हणजे मधोमध रंगाचा जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर येईल पिवळा. पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 4 गुणिले 8 बरोबर 1024 असे असेल तर 3 गुणिले 7 बरोबर किती? पर्याय पहिला 512, पर्याय दुसरा 441, तिसरा पर्याय 729 आणि चौथा पर्याय 100. तर यापैकी आपल्याला अचूक 3 गुणिले 7 किती येईल? अचूक उत्तर आहे 100. प्रश्न क्रमांक 85. आरशाच्या प्रतिमेतील म्हणजे 693 ही संख्या दिलेली आहे आणि हिची आरशामध्ये प्रतिमा कशी येईल हे आपल्याला ओळखायचं आहे. तर जो खाली जी 4 पर्याय आहे त्यापैकी अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे. या ठिकाणी आपले चालू घडामोडी हा जो विषय आहे त्यावर जवळजवळ त्यांनी 10 प्रश्न दिलेले आहेत. तर 10 प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत चालू घडामोडी अंतर्गत. प्रश्न क्रमांक 86. केरळमधील कोणत्या जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली? पर्याय पहिला वेंबनाड, पर्याय दुसरा वायनाड, तिसरा पर्याय इडुक्की आणि चौथा पर्याय पल्लाकड. जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर आहे वायनाड या जिल्ह्यामध्ये ती घटना घडलेली होती भूस्खलनाची. प्रश्न क्रमांक 87. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवले? पर्याय पहिला मनू भाकर, पर्याय दुसरा नीरज चोप्रा, तिसरा पर्याय विनेश फोगाट आणि चौथा पर्याय स्वप्नील कुसाळे. तर महाराष्ट्रामध्ये जो खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यांनी कांस्य पदक मिळवलं क्रीडा नेमबाजीमध्ये तो होता स्वप्नील कुसाळे. प्रश्न क्रमांक 88. डी गुकेश हा भारतीय बुद्धिबळपटू कोणत्या राज्यातील आहे? पर्याय पहिला महाराष्ट्र, पर्याय दुसरा तामिळनाडू, पर्याय तिसरा कर्नाटक आणि चौथा पर्याय गुजरात.
जे अचूक उत्तर आहे डी गुकेश हा जो बुद्धिबळपटू आहे हा तामिळनाडू या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 89. सन 2022 पासून आजपर्यंत रशियाचे कोणत्या देशाबरोबर युद्ध सुरू आहे? आजपर्यंत याचा अर्थ ज्या दिवशी हा पेपर झाला 8 फेब्रुवारी या तारखेपर्यंत असा त्याचा अर्थ आहे. भारत, अमेरिका, युक्रेन की जपान? जे अचूक उत्तर आहे ते आहे युक्रेन या देशाबरोबर रशिया या देशाचं युद्ध जे आहे ते सुरू होतं. प्रश्न क्रमांक 90. सन 2024 मधील साहित्याचे नोबेल पारितोषिक कोणत्या साहित्यिकास मिळाले? पर्याय पहिला हानकांग, पर्याय दुसरा सिमॉन जॉन्सन, पर्याय तिसरा डेव्हिड बकेर आणि चौथा पर्याय जेम्स रॉबिन्सन. जे अचूक उत्तर आहे ते आहे हानकांग. प्रश्न क्रमांक 91. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? अरविंद केजरीवाल, आतिशी सिंग, नायब सिंग सैनी की योगी आदित्यनाथ? तर सध्याला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस हा पेपर घेतला गेला त्यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आतिशी सिंग. प्रश्न क्रमांक 92. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या वयोगटातील महिला पात्र असतात? म्हणजे त्या ज्या पात्र महिला आहेत त्यांचं वयोगट किती आहे हे आपल्याला प्रश्नातून उत्तर शोधायचं आहे. पर्याय पहिला 21 ते 55 वयोगट, दुसरा पर्याय 21 ते 60 वयोगट, तिसरा पर्याय 21 ते 65 वयोगट आणि चौथा पर्याय 21 ते 70 वयोगट. तर या ठिकाणी ज्या महिलांना हे 1500 रुपये मिळणार होते त्यावेळेचे 1500 रुपये त्यांचा वयोगट होता 21 ते 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? पहिला पर्याय लाडकी बहीण योजना, पर्याय दुसरा महिला सन्मान योजना, तिसरा पर्याय माझी कन्या भाग्यश्री योजना आणि चौथा पर्याय बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. आता हा तुमच्यापैकी काही जणांचा प्रश्न चुकलेला असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे ST स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तर यांनी कोणती योजना सुरू केली होती? तर ती होती महिला सन्मान योजना. त्यामध्ये महिलांचं जे काही तिकीट आहे त्यामध्ये 50% सवलत प्रत्येक तिकिटावर त्यांना देण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ही योजना सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 94. भारत सरकारने सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे? पर्याय पहिला मराठी भाषा, पर्याय दुसरा गुजराती भाषा, पर्याय तिसरा कोकणी भाषा आणि चौथा पर्याय संताली भाषा. तर भारत सरकारनं मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 95. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद कोणाकडे सोपविण्यात आले? पहिला पर्याय नवल टाटा, दुसरा पर्याय नोएल टाटा, तिसरा पर्याय जिमी टाटा आणि चौथा पर्याय माया टाटा. जे काही टाटा समूह आहे तर त्यांच्यामध्ये नोएल टाटा यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आलेलं होतं. इथून पुढं जे आपले 5 समाजसुधारक आहे परीक्षेसाठीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा फुले, त्यानंतर रधू कर्वे, चौथे शाहू महाराज आणि कर्वे भाऊराव पाटील यांच्या जीवनातील ज्या प्रमुख घडामोडी आहे त्यावर आधारित 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले होते. त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. प्रश्न क्रमांक 96. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड की छत्रपती शाहू महाराज? तर महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 97. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रयत्नांमुळे कोणत्या धरणाची निर्मिती झाली? कोयना धरण, जायकवाडी धरण, राधानगरी धरण की उजनी धरण? तर राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाची निर्मिती केलेली होती. प्रश्न क्रमांक 98. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज, आर्य समाज, वैदिक समाज की कष्टकरी समाज? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 99. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 22 सप्टेंबर हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? श्रमप्रतिष्ठा दिवस, विद्यार्थी दिवस, वाचन प्रेरणा दिवस की बालदिन? तर भाऊराव पाटील यांची जी जयंती आहे ती श्रमप्रतिष्ठा दिवस म्हणून साजरी केली जाते. आणि
शेवटचा प्रश्न 100वा. सन 1916 मध्ये महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक सूचना असेल की या 100 पैकी तुम्ही जर उत्तर तुमचे चेक केले तर तुम्हाला किती गुण मिळत आहे, 100 पैकी किती गुण मिळत आहे किंवा किती प्रश्न बरोबर येत आहेत, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे मला पण कळेल की तुम्ही आपलं जे चॅनल आहे ते कितीपर्यंत त्या चॅनलचा कितपत तुमच्या अभ्यासामध्ये फायदा करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? 1916 साली. पर्याय पहिला लोकमान्य टिळक, दुसरा पर्याय पंजाबराव देशमुख, तिसरा पर्याय यशवंतराव चव्हाण आणि चौथा पर्याय महर्षी कर्वे. अचूक उत्तर आहे महर्षी कर्वे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. तुमचे गुण कमेंट करून नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.